जय श्रीराम. आज दिनांक 24/9/2025 वार आहे, बुधवार आहे आणि आपण मंदिराचा एक परिसर बघू शकता. जर माणूस काही विचार केला त्याने आणि बदल घडवायचा प्रयत्न केला तर तो आपण बदल बघू शकता. हे पावसाळा चालू असल्या कारणाने आता चांगले बहरलेले झाडं आहेत, कुंड्या आहेत, आपण बघू शकता. आणि इथं मंदिराची ही व्यवस्था केली आहे. हे मंदिर आहे उस्मानपुरा येथे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि या मंदिराचा सध्या कायापालट करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि तुम्ही यामध्ये सहभागी व्हा आणि प्रत्येक भक्ताने हे कार्य सेवा ही करावी, कारण प्रत्येक मंदिर ही समाजाचं प्रतीक असतं. त्या इकडं काय काय बदल केली. प्रत्येक मंदिर हे समाजाचं प्रतीक असतं. तो समाज किती प्रगत आहे, ज्या समाजाचे मंदिर हे प्रगत असतात, ज्या समाजाच्या मंदिराचा विकास झालेला असतो तो समाज खूप प्रगत असा समजावा. बघू शकता आपण पूर्ण रोडपर्यंत आज झाडीझुडी लावलेली आहे, कव्हर केले, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित लावलेली आहे. आणि भाविक भक्तांचं अजून प्रसन्न असं मन प्रसन्न होण्यासाठी अजून इथे फुलझाडे लावण्याचा प्रयत्न करत आहे. तरी सर्वांनी या शुभ कार्यामध्ये साथ द्यावी, मदत करावी आणि सहभाग नोंदवावा अशी देवा इच्छा आहे. कारण मंदिर हे आपण म्हणू शकतो की हे महल आहे, परमेश्वराचं महल म्हणजे राजाचं राज्य असल्यासारखं आहे. आणि त्या राज्यामध्ये आपण सुशोभीकरण करायला हवं आणि ज्या काही सोयीसुविधा देता येईल त्यासाठी सर्व भक्तांनी प्रयत्न करावा ही माझी नम्र विनंती आहे. सध्या नवरात्र चालू आहे, 2-3 दिवस झालेले आहेत नवरात्राचे. सर्व माता भक्तांनाही नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही असं मंगलमय वातावरण, भक्तिमय वातावरणामध्ये केवळ काही कार्यक्रमापुरतं मर्यादित न राहता वर्षभर असे काही कार्य चालत राहील, त्या ठिकाणी सेवा आणि मदत करावी आणि हा संकल्प आयुष्यभर करत राहावा. आणि या संकल्पातूनच तुम्ही उत्कृष्ट कार्य करू शकता. तुमचा जिवंतपणा जो आहे तो तुम्ही जिवंतपणा दाखवला पाहिजे. तुमचं कल्पनाशक्ती ही तुम्ही कशी आहे त्या दृष्टीने तुम्ही बघू शकता. तुमची कल्पनाशक्ती कशी निर्माण करता येईल तसं करायचं. रोज काही ना काही बदल करायचे असतात, तुम्ही ते आयुष्यात करायला हवेत. आपण मंदिर बघू शकता. जय श्रीराम. जय श्रीराम. तुळजाभवानी माता की जय. जय शनिदेव. रामेश्वर महाराज की जय.